नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। चिपळूण शहरातील ओझरवाडी येथे राहणाऱ्या दिशा मिलिंद माने या युवतीचा मृतदेह दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी मिळाल्याने खळबळ उडाली आहे। दिशा घरी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडली होती। संध्याकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिशाच्या पालकांनी चिपळूण शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती। शनिवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात पाळंदे समुद्रकिनारी अज्ञात युवतीचा मृतदेह आढळला होता। येथील स्थानिक ग्रामस्थांनी मृतदेह मिळाल्याची माहिती तात्काळ दापोली पोलिसांना दिली। दापोली पोलीस घटनास्थळी दाखल होत या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं होतं। या दरम्यान चिपळूण येथील एक युवती बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या तक्रारीवरून संबंधित नातेवाईकांना दापोली येथे बोलावलं गेलं। त्यानंतर मिळालेला हा मृतदेह त्या बेपत्ता युवतीचा असल्याचं निश्चित झालं। दिशा ही चिपळूण येथील इयत्ता 12वी मध्ये शिकणारी डीबीजे कॉलेजची विद्यार्थिनी होती। तिच्या पश्चात आई वडील 2 बहिणी असा परिवार आहे। या युवतीनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे। माने कुटुंबियांचं गाव दापोली तालुक्यातील वाकवली येथील आहे। मुलांच्या शिक्षणासाठी हे कुटुंब चिपळूण येथे वास्तव्यास आहे। दिशा माने हिच्या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेचा अधिक तपास दापोली तालुक्यातील हर्णे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डी पवार करत आहेत। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।